नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहे माझ्या गावी म्हणजे कोकणात, जिथे अनोखी आणि प्राचीन लोक परंपरा आहे राखण याबद्दल बघण्यासाठी. कोकणातील अनेक गावांमध्ये मृग नक्षत्रात ग्रामदेवताची विशेष पूजा केली जाते. गावातली ज्येष्ठ मंडळी आणि ग्रामस्थ एकत्र येऊन गावच्या संरक्षणासाठी, चांगल्या पावसासाठी आणि शेतीच्या भरभराटीसाठी प्रार्थना करत असतात. ही तीच परंपरा आहे जे आपल्याला पूर्वजांनी आपल्या दिलेले अमूल्य सांस्कृतिक वारसा आहे. आज काळ बदलला, जीवनशैली बदलली, तरीही या परंपरा आपल्या मातेशी, संस्कृतीशी आणि इतिहासाशी जोडून ठेवते. राखण आपल्याला शिकवते की संकट काळात संपूर्ण गावाने एकजुटीने उभे राहिलं पाहिजे. हीच खरी कोकणातली ओळख. चला मग आज माझ्या बरोबर आमच्या गावातली ही राखण, ही एक प्राचीन परंपरा, लोकपरंपरा बघूया. मृग नक्षत्र म्हणजे कोकणातली शेतकऱ्यांसाठी आशेचा आणि नवा सुरुवातीचा काळ. या काळात साजरी होणारा राखण परंपरा ही निसर्ग, श्रद्धा आणि ग्राम संस्कृती याचा सुंदर संगम आहे. गावाचे रक्षण व्हावे, रोगराई आणि संकटे दूर राहावीत, शेतात भरघोस पीक घ्यावे आणि प्रत्येक कुटुंब सुखी राहावे, या भावनेतून ग्रामदेवताची पूजा केली जाते. या परंपरेमुळे गावातील सर्व लोक एकत्र येतात आणि सामाजिक बंधुभाव अधिक सुदृढ होतो. आज विज्ञान आणि तंत्रज्ञान युगातील अशा परंपरा आपण मुलांसाठी आठवण करून देतो. त्या आपल्या संस्कृती ओळख निर्माण अभिमान आहे. गाव सुरक्षित, शेती समृद्ध आणि ग्रामदेवताची कृपा सदैव राहावी, हीच या परंपरेमागील भावना असते. बाबू सांग जरा काय आहे ते. झाले गेले आता विहिरीजवळ गेले. आता निलीवर जाते. निलीवरनं नंतर तिकडे सत्राकडे जातो. वर्षातून एकदा. वर्षातून एकदा. आज किरका आहे. किरका गावची राखण म्हणतात त्याला. आज गावची किरका आहे. गावची किरका राखण. प्रति वर्षाप्रमाणे आम्ही दरवर्षी या टायमाला आम्ही राखण देतो. आणि मग याच्यामध्ये काय म्हणजे पद्धत काय असते? देणे मागणी, देवांना देणे मागणी, राखण सर्वांनी सुखी समृद्ध आनंदात राहावं. अरे तुला माहिती आहे? किरका म्हणजे असा विषय आहे की गावात जे काय वर्षाकाठी जो तो आपल्या घरात रखवाली देतो, पण ही संपूर्ण गावाची या सीमापासून त्या सीमापर्यंत जे काय वाढवलं ते आत्तापर्यंत या चालीरीती जिथे जिथे काय द्यायचं आहे, गिऱ्या भावा इकडं जे काय देतात ते सगळं ही सगळी देणीमागणी देऊन जे आपल्याला त्रास होतो तो त्रास होऊ नये म्हणून ही देणीमागणी वर्षाची रखवाली तशी आपल्या घरची कुलगतीची देतो तशी संपूर्ण गावाची. प्रत्येक जण आपली कुलगतीची वैयक्तिक देतो, ही संपूर्ण गावाची, संपूर्ण गाव
रखवाली देतो आणि त्याची शेळी सगळी सीमेच्या बाहेर घालवतो. ती किरका नेता ती सीमेच्या बाहेर याच्यामध्ये कोंबडा आणि बकरा दोन्ही देतात की? बकरा नाही, कोंबड्या का देतात? आणि पिल्लू. हां. ते राखण आपल्या वाडवडिलांनी जशी त्यांना चालवलेली आहे ती परंपरा परंपरा चालवतो, चालू. बाकी काही चालवत नाही. म्हणजे हा प्रोग्राम किती वाजेपर्यंत? आता जसा टाइम होत कधी लवकर होतो कधी उशिरा होतो. सांधवायच्या आतमध्ये करावं जरा लागतं. गुरव जरा तिकडे अंधरीमध्ये किरका होती ना, तिकडे गेले ते गुरव 4-4:30ला आले, त्यामुळे उशीर झाला. तरी चालेल. किरका ही ह्या टायमिंगला जशी दरवर्षी म्हणजे वाडवडील नेत होते त्या टायमिंगलाच जाणार उशीर झाल्यामुळे. धन्यवाद. त्याला अगरबत्ती वगैरे काय वगैरे लागेल. आमच्या कोंडुंबरे गावची किरका आहे. किरका म्हणजे जशी राखण असते गावचं रक्षण करण्यासाठी, आणि ती संपूर्ण गाव आपल्या एकत्र मंदिरात येतो आहे, ग्रामदेवता मंदिरात, आणि सर्व सीमा किंवा काही आपल्या गावच्या रीतिरिवाज परंपरा त्यानुसार आपली सगळीकडे राखण दिली जाते. तरी आपल्या नदीला पाणी गेलं, लाट गेली की ती किरका केली जाते. त्याला लाट गेलेली आहे आपली, आणि आज किरकेसाठी संपूर्ण गाव जमा झालेला आहे. आणि अशा प्रकारे आज किरका उत्सव साजरा, उत्सव म्हणजे असं बोलण्याची ती एक राखण दिली जाईल जेणेकरून गावातल्या सर्व लोकांचं रक्षण होईल. चालेल, धन्यवाद. कोंबडीचा कोंबडा दाखव त्यांना, दाखव. चल चल बघ चल. बाई चढ़ के माना है ये जरा चर्ची का पल्ली देता हूँ आणि तो के गावामध्ये काही डबडा असेल काही कुठं पाडा असेल तो अगदी शिकवायच्या पाक घालाव जसं आजवर साजरा काय चुका झाली सर ये वोटा कारवाई ए तो ऑल है पल्ली ऑल इज काय ऑल इज ऑल हा कितीपर्यंत पडतो? तो कसा नेणार म्हणजे असं पण कुठं आवडेल
दोघांनी भागले दोघांनी सांबार दोघांनी घेऊया की एका नको निकू तू रसा घे मटण हा त्या डब्यात ते बघा रस्ता कमी जास्त सांगा नंतर सोडा तेवढं कुठं हे करायचं चोरी करायची तुमच्या ताटात काय नाही फक्त रस्सा आला आता रस्सा भात येईल परत आली आहे नाही कट कर खरं चालला तुम्ही आता अजून काय बाकी आहे काय नाही भाकरी भाकरी आहे ना काही नाही नाही हा चला चला ओके प्रोग्राम संपन्न डोक्यानं जाणाऱ्यांचा पण काढतोस काय हा ते कसं ऐकतात हा बोला पायाला मोड नाही बरोबर आहे काय सांगणार आहोत असं वरतीचा काय झालं तो आणलाच नाही चला नाही केलं ना शिवनाथ नाव लावणार नाही